हाय गाईज, मी आहे सुरेश। आज व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की मी आहे रिक्षा चालक। तर खूप लोक बोलतात की रिक्षा अवघड आहे। तर रिक्षा चालवणे खूप सोपं आहे। जसं तुम्ही आवडीने TV बघता तसं रिक्षाही खूप सोपी आहे, फक्त चालवण्यासाठी तुम्हाला आवड पाहिजे। तर पहिली गोष्ट सांगतो, मला व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की भरपूर माझे क्लायंट आहेत जेणेकरून रिक्षामध्ये बसतात, ते बोलतात मला रिक्षा शिकवा। तर मी असं लोकांना सगळं कळवण्यात येतो की जर मी व्हिडिओ पाठवतो तेच जर तुम्ही बघितला तर सगळ्या भारतात अनेक लोकांना रिक्षा शिकता येईल, जे करून रिक्षा चालवण्यासाठी नाही पण ते तुमचं टॅलेंट म्हणून एक राहीलच। त्यामुळे एक थोडीशी तुम्हाला माहिती देतो रिक्षाबद्दल। स्मॉलचा व्हिडिओ बनवल, आता काय खूप मोठा व्हिडिओ नाही बनवणार, पण स्मॉल व्हिडिओमध्ये रोज एक स्टेप मी असं बनवले जाईल की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त समजण्यात येईल आणि समजेल तुम्हाला जास्त की हा रिक्षा चालवणे सोपं आहे। आणि रोज एक स्टेप दिल्याबद्दल ते तुम्हाला जास्त आवडीने तुम्ही बघता। तर एकाच व्हिडिओमध्ये मी काय जास्त सांगू शकत नाही। मी तुम्हाला आता दाखवत आहे की हे रिक्षाचं एक स्टेअरिंग आहे, जेणेकरून 4 व्हीलरमध्ये गोल असते, पण रिक्षामध्ये 3 चाकेमध्ये असं एक हे असतं। तर हे आहे एस्क्युलेटर, जेणेकरून 4 व्हीलरमध्ये पायामध्ये उजव्या साईडला दिलं असतं, पण रिक्षामध्ये उजव्या साईडच्या हातामध्ये दिलं असतं। आणि लेफ्ट साईडमध्ये दिलं आहे कलर्स, जे लेफ्ट साईडच्या पायामध्ये 4 व्हीलरला दिलं असतं, पण हे हातामध्ये दिलं आहे। आणि ब्रेक जसं 4 व्हीलरच्या पायामध्ये असतो तसंच सर्वसामान्य सर्व गाडीमध्ये पायामध्येच ब्रेक दिला जातो। हा आहे ब्रेक। आणि हे आहे कस्टमरसाठी बसलेले मीटर, जेणेकरून कुठेही जाताना कस्टमर काय बिल झालंय काय नाही, किती किलोमीटर गाडी चालते जेणेकरून समजते। तर फार काय जास्त नाही, पण हे आहे चावी स्विच। मी चावी चालू केल्यानंतरच लगेच समोरासमोर लाईट येते। चावी बंद ऑन आणि जसं क्लच आपण न्यूट्रल करतो समजा, तर इथे एक छोटीशी लाईट येते बघा, न्यूट्रल। जर हे मी सेकंडमध्ये आता टाकली तर न्यूट्रल नाही येणार, आणि न्यूट्रल केल्यावर न्यूट्रलमध्ये येते। तर ही चावी आता बंद केली, आणि जर मला गाडी स्टार्ट करायची असेल हीच चावी प्रेस करून बघा, जेणेकरून गाडी आता स्टार्ट झाली आहे। पण ज्या टायमाला आपण गेअरमध्ये गाडी टाकू त्या टायमाला, आता रिव्हर्समध्ये आहे गाडी, हे रिव्हर्स आहे, तर मी जसं गेअर उचलेन तशी गाडी थोडीशी पाठी जाईल। न्यूट्रलमध्ये टाकून हे ॲक्सिलेटर। तर ही काय छोटीशी तुम्हाला माहिती देतोय। उद्या अजून एक व्हिडिओ टाकेन, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती अजून देऊ शकतो मी, तेवढी तुम्हाला माहिती देणार मी। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा, आणि रिक्षा, बाईक, 4 व्हीलर सगळ्या गाड्यांची थोडी मी माहिती त्याच्यामध्ये टाकणारच। लोकांना हे सांगण्यामध्ये येते की जेवढे पण पब्लिक आहे त्यांना गाडी चालवणं सोपंच आहे, आणि ते तुम्ही जर स्वतःच्या टॅलेंटवर चालवलं तर खूप छान पद्धतीने तुम्ही चालवू शकता। आणि तुम्हाला गाडी आलीच पाहिजे, हे मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला गाडी आलीच पाहिजे, जेणेकरून तुम्ही कधी चालवू या न चालवू पण ते तुमच्या सोयीसाठी कधी ना कधी उपयुक्त येणारच येणार। बाय गाईज।